नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसएससी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी म्हणून बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा कसा असेल त्यावर आज हा मार्गदर्शन व स्पष्टीकरणासह ऑनलाईन तास आज आपण पाहणार आहोत। तेव्हा सर्वांनी हा तास शेवटपर्यंत पहा, कारण जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठीची जी कृतीपत्रिका आहे ती अद्ययावत आराखड्यासह कशी सोडवता येईल, हा आराखडा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा यावर हा ऑनलाईन तास आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम विभाग गद्य यामध्ये आपल्याला जे पठित गद्य येत असतं त्या पठित गद्यामध्ये जो उतारा दिलेला असतो त्या उतार्याच्या आधारावर आपल्याला आज चर्चा करायची। तर प्रश्न क्रमांक 1 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असा पहिला प्रश्न येत असतो। कृतीमध्ये ती कृती करा। लक्षात ठेवायचंय, पाठ्यपुस्तकातील गद्यपाठातून 130 ते 150 शब्दांचा एक उतारा दिला जाईल तुम्हाला परीक्षेला। त्यावर प्रत्येकी 2 गुणांच्या व 2 व 3 गुणांची एक अशा 3 कृती विचारल्या जातील। काही वेळा 2 गुणांच्या कृतीमध्ये एक गुणांच्या 2 लहान लहान कृती विचारल्या जाऊ शकतात। थोडासा त्यामध्ये बदल होऊ शकतो, पण अशा पद्धतीने कृतीमध्ये विचारला जाईल। कृती 1 व 2 कशी असेल ते पाहूया। आकलनावर असेल ती, त्यामध्ये प्रत्येकी 2 गुणांसाठी असेल। या आशयाच्या आकलनावर उपाययोजनावर आधारित असतील। या कृती वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील। प्रत्येक वेळी विचारलेली कृती ठराविक प्रकारचीच असेल असं नाही। नमुन्यादाखल काही कृती दिलेल्या आहेत त्या पहा। आकृतीबंध पूर्ण करा। एखादा आकृतीबंध दिलेला असेल तो पूर्ण करा, किंवा एखादा कोष्टक, तक्ता किंवा यादी दिली असेल ते पूर्ण करा। तर त्या उतारा वाचून त्याच्यामधून करायची। घटनाक्रमानुसार क्रम लावायचे किंवा सहसंबंधानुसार लिहा। सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावा, किंवा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा, किंवा ओक तक्ता पूर्ण करा, किंवा सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा, किंवा जोड्या लावा, किंवा गाळलेल्या जागा भरा, किंवा विधान पूर्ण करा। या कृतींपैकी एखादी ठराविक कृती येईल। हीच येईल का असं नाही, यामधली कुठलीही एक कृती तुम्हाला प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारली जाईल। कृती 1 व 2 या कृतीचे उत्तर बहुधा 1-2 शब्दात लिहावे लागते। क्वचित प्रसंगी ते अधिक शब्दातही पण पूर्ण वाक्यातही लिहिणं अपेक्षित असेल। कृतीचे उत्तर जसेच्या तसे उत्तरातच असेल असं नाही, काही वेळा स्वतःच्या शब्दातही उत्तर लिहावं लागतं। म्हणून उतारा काळजीपूर्वक वाचन करणं हे खूप गरजेचं आहे। सुरुवातीला उतार्याचं वाचन करा आणि नंतर त्या खालच्या ज्या कृती आहेत त्या सोडवायला सुरुवात करा। आता कृती क्रमांक 3 आहे, त्यामध्येच स्वमतावर असते ही कृती। स्वमत, तुमचं मत तिथे व्यक्त करायचंय। ही 3 गुणांसाठी असते। येथे स्वतःच्या शब्दात स्वतःचं मत मांडण्यावर भर आहे। हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल, म्हणजे मुक्त असेल तो। त्यावर या कृतीत स्वमत प्रकट करण्यासाठी पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जाऊ शकतात। दिलेल्या उत्तरातील विचार स्पष्ट करा। दिलेल्या उत्तरातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का हे समजावून सांगा, किंवा दिलेल्या उत्तरातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा, किंवा दिलेल्या उत्तरातील विचार संबंधात तुमचे स्वतःचे मत सांगा, किंवा पाठातील एका घटकाचे आत्मकथन लिहा, किंवा पाठातील विशिष्ट मजकूर संवाद रूपात लिहा, किंवा तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा। पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा, किंवा दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने आवडणारा सण, महिना, उत्सव, ऋतू, त्यानंतर प्राणी, त्यानंतर वनस्पती, फूल, फळ,
वस्तू यावर सुद्धा विचारलं जाऊ शकेल. उतार्याला अनुसरून स्वतः अनुभवलेला एखादा प्रसंग लिहा असं विचारलं जाऊ शकतं, किंवा वरील प्रकारचे प्रश्न संपूर्ण पाठाच्या आशयावरही विचारलेले जाऊ शकतात. अशा प्रकारचे आणखी विविध प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे ही कृती 3 मध्ये स्वमत 3 गुणांसाठी हे विचारलं जातं. त्यानंतर प्रश्न 1A, प्रश्न 1A पाहिला आपण. आता प्रश्न 1A ह्यामध्ये ज्या कृती विचारल्या जातील पहा. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. सूचना दिली जाईल दिलेल्या उतार्याच्या आधारे. प्रश्न 1A मध्ये प्रश्न 1A प्रमाणेच 130 ते 150 शब्दांचा उतारा दिलेला असेल. त्या आधारित कृती विचारल्या जातात. अर्थात यामध्ये सुद्धा कृती 1 व 2 आकलन कृती असते आणि कृती 3 ही स्वमतासाठी असते. तेव्हा या प्रश्नाच्या स्पष्टीकरणासाठी प्रश्न 1A मध्ये दिलेले स्पष्टीकरण पूर्ण योग्य आहे, जशाच तसं पाहिलं पाहिजे. त्यानंतर अपठित गद्य. आता हे अपठित गद्य म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा दिलेला असेल. मग तो कुठल्याही एखाद्या कथा, कादंबरी किंवा एखादा लेख किंवा एखादा विचारवंत किंवा एखादा समाजसेवक यांच्या जीवनावर आधारित असा तो उतारा असेल, किंवा एखादा निबंधावरचा, एखाद्या विषयावरचा एखादा उतारा असेल. त्या उतार्याचा सर्वप्रथम वाचन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि वाचन केल्यानंतर उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्यात. आता कृती पहिली व दुसरी अशी असेल, आकलनावर प्रत्येकी 2 गुणांसाठी असेल ती, म्हणजे एकूण 4 गुणांसाठी. प्रश्न 1E मध्ये यासाठी 80 ते 100 शब्दांचा एक अपठित उतारा दिला जाईल. यावरील आकलनाच्या 2 कृती या प्रश्न 1A व प्रश्न 1 मधील A मधील आकलन कृतीनुसार असतील. त्यासारख्याच स्पष्टीकरणासाठी प्रश्न क्रमांक 1A कृती 1 साठी दिलेले मार्गदर्शन पाहायचंय. तशा पद्धतीने ही कृती असेल. या प्रश्नात दिलेला अपठित उतारा उपयोजित लेखनामधील प्रश्न 5A 2 मध्ये दिल्या जाणाऱ्या सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी सुद्धा तोच राहील हे लक्षात ठेवावे. हा जो 1E चा उतारा आहे, हा पुढे तुम्हाला जो प्रश्न क्रमांक 5 दिलेला असेल, ही या उतार्याचं 1/3 सारांश लेखन करा, तर तो उतारा म्हणजे हा 1E असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न 5 जेव्हा आपल्याला सोडवायचा आहे तेव्हा या उतार्याची गरज पडणार आहे. या उतार्याचा 1/3 सारांश आपल्याला करायचा आहे. म्हणजे अपठित उतार्याचा सारांश लेखन आपल्याला करायचा आहे. त्यानंतर विभाग 2 पद्य हा भाग सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये प्रश्न दुसरा असतो. प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करायच्या आहेत आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, कृती 1 ते 4 प्रत्येकी 2 गुणांसाठी असतात. 1 ते 4 कृती दिल्या जातात, त्या प्रत्येकी 2 गुणांसाठी, म्हणजे एकूण 8 गुणांसाठी कृती असतील. दिलेल्या या कृतीसाठी पाठ्यपुस्तकात एक कविता दिली जाते. दिलेल्या कवितेवर पुढील प्रमाणे 1 ते 4 याप्रमाणे प्रत्येकी 2 गुणांच्या कृती विचारल्या जातात. पहिली कृती असेल आकलनावर 2 गुणांसाठी. या कृती आशयाच्या आकलनावर उपयोजनावर आधारित असतील. कृती क्रमांक 3 काव्यपंक्तींचा सरळ अर्थ विचारलेला असेल, तो 2 गुणांसाठी असतो. म्हणून आपल्याला जे कवितेचे भावार्थ आहे ते ऑनलाईन लेक्चर आपल्याला व्यवस्थित पाहावे लागतील. या कृतींमध्ये कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2-4 ओळींचा सरळ अर्थ विचारला जाईल, तो लिहायचा आहे. कृती 4थी विचारली जाते, काव्य सौंदर्यावर असते, 2 गुणांसाठी. ही कृती काव्य सौंदर्यावर आधारित असेल. यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य व अर्थ सौंदर्य या 3 घटकांपैकी कोणत्याही एका घटकांवर ती कृती विचारली जाईल. एक तर त्या काव्याचं काव्य सौंदर्य विचारलं जाईल, भाव सौंदर्य किंवा विचार सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य, या 3 पैकी एक कृती विचारली जाईल. ती 2 गुणांसाठी असते. त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील पैकी कोणत्याही एका कवितेवर, परत दुसरी एक कविता येईल, तिच्यावर मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असं सांगितलं जाईल. काही मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांनुसार कृती सोडवायची असते. आता हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, म्हणजे हा रसग्रहणाचाच एक भाग आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने आहे, तोही पाहायचा आहे आपल्याला. तर प्रश्न 2 मध्ये दिलेली पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील.
त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणं अपेक्षित आहे. कारण 2 कवितेंची नावं दिली जातील. 4 गुणांसाठी कोणत्याही कृती विचारल्या जातील. 4 गुणांसाठी त्यामध्ये 1-1 गुणांच्या 2, 2 गुणांची 1 अशी विचारली जाईल किंवा 2-2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील. ते सर्वस्वी प्रश्नपत्रिका जी कृतीपत्रिका आहे ती काढणाऱ्यांवर म्हणजे ती तयार करताना थोडी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे सैलता तिथे असते. तर खाली दिलेले जे मुद्दे आहेत 8 मुद्दे इथे रोमन अंकामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी कुठल्याही 2 कृती किंवा 3 कृती या विचारल्या जातील. तर सर्वच येणार नाहीत, यामधल्या 2 किंवा 3 विचारल्या जातील. तर पहा 1 गुणांसाठी कोणती विचारली जाते की वर एखादी कविता दिलेली आहे, उदाहरणार्थ उत्तम लक्षण ही कविता दिलेली आहे. तर ती कशी लिहायची आपल्याला पहिल्या याचं जर दिलेलं असेल प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास, प्रस्तुत कवितेचा विषय उत्तम व्यक्तीची लक्षणं किंवा चांगल्या नागरिकाची लक्षणं, 1 गुण मिळतो. पुन्हा 1 गुण झाले 2 गुण. प्रस्तुत कवितेतील शब्दाचे अर्थ लिहा, काही शब्दांचे अर्थ लिहायचे आपल्याला तिथे 2 शब्द दिले जातील, त्याचे अर्थ सोडवणं अपेक्षित आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, तर उत्तम नागरिक होण्यासाठी जे आवश्यक गुण असतात ते हा संदेश. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्य, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली वा न आवडली तर त्याचं काय कारण, असं सुद्धा विचारू शकतात. हे 2-2 गुणांना असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशी याच्यामधल्या फक्त 3 किंवा 2च कृती विचारल्या जातील, त्या एकूण 4 गुणांसाठी असतील, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये जी कृती विचारली जाते ती पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा, ही सर्वात महत्वाची कृती आहे. ही 4 गुणांसाठी असते विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवायचं प्रश्न 2 मध्ये दिलेली कविता आणि 2 मध्ये दिलेली 2 कविता, या 3 कविता सोडून अन्य कवितापैकी एका कवितेवर आधारित हा प्रश्न येईल. कृतीपत्रिकेतील प्रश्न 2 आणि 2 हा कवितेच्या पंक्तीच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न आहे. कृतीपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्न प्रकार असून त्याचं स्वरूप पुढील प्रमाणे आहे. काय? पठित पद्यापैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एक कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल असलेल्या 2, 3 किंवा 4 पंक्ती म्हणजे ओळी दिलेल्या असतील, त्यांचे रसग्रहण आपल्याला करा असा प्रश्न विचारला जाईल. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्दे 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण अपेक्षित असतं, हे लक्षात ठेवायचं. 3 मुद्द्यांमध्ये 3 परिच्छेदामध्ये ते अपेक्षित आहे. पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य त्या कवितेचा. त्या आशय सौंदर्यामध्ये कवीचं नाव अथवा कवितेचं नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, त्यानंतर संदेश त्या कवितेतून, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, याला धरून ही पहिला मुद्दा असावा. जो परिच्छेदामध्ये दुसरा जो विषय मांडायचा आहे आपल्याला, दुसरा मुद्दा तो आहे काव्य सौंदर्य. त्या कवितेचं पंक्तीतील कोणते अलंकार वापरलेले आहेत, अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी अनुसरून पंक्तींना अनुसरून लिहावा लागतो. म्हणजे कवितेचा भावार्थ आपल्याला बारकाईने अभ्यासावा लागेल. त्यानंतर तिसरी जी आहे भाषिक वैशिष्ट्य, यामध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे, बोली भाषेत आहे की शहरी आहे की पांडित्य आहे, हे लिहायचंय. त्यानंतर ते संवादात्मक, निवेदात्मक, चित्रदर्शी यापैकी कोणती आहे. त्यानंतर आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. हे मुद्दे कवितेतील कोणत्याही पंक्तीसाठी साधारणपणे सारखेच असतील. म्हणजे कुठली कवितेतील कुठल्याही ओळी आल्या तर त्या कवितेतील जे भाषिक वैशिष्ट्य आहे ते सारखंच येईल. म्हणजे जसं आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य कवितेला एकच असतं, फक्त काव्य सौंदर्य थोडंसं बदलतं, ते त्या पंक्तीनुसार बदलतं. कारण त्याच्यामध्ये हे रसग्रहण करा हे 4 गुणांना. त्यानंतर विभाग तिसरा आहे कृतीपत्रिका आराखड्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिका आराखडा विभाग 3 हा स्थूल वाचनासाठी असतो, 6 गुणांसाठी.
पुढीलपैकी 2 कृती सोडवा असं सांगितलं जातं, अपेक्षित असतं. कृती 1 व 2 स्वमत आणि अभिव्यक्तीसाठी असते. यामध्ये स्वमत अभिव्यक्ती कृती अपेक्षित आहे. पाठाचा आशय शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, मूल्य, जीवन कौशल्य यावर आधारित स्थूल वाचनातील ही कृती अपेक्षित आहे. दिलेल्या मुद्द्यावरून टिपा लिहायला सांगितल्या जातील. पाठातील संदेश, विचार, मूल्य किंवा एकंदरीत आशयांच्या आधाराने कृतीची रचना केलेली असेल. 3 कृती दिल्या जातील, त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे, प्रत्येकी 3 गुणांसाठी. म्हणजे 3 आणि 3 म्हणजे 6. 2 कृती इथे सोडवणं अपेक्षित आहे. 3 कृती दिल्या जातील, पैकी 2 सोडवणं. त्यानंतर विभाग 4था आहे भाषाभ्यास. 8 गुणांसाठी सुरुवातीचा प्रश्न 4था आहे. त्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती असते. यामध्ये अगदी जे व्याकरण घटक असतात त्यावर ही भाषाभ्यास कृती आधारित असते. त्यामध्ये समासावर 2 गुणांसाठी विचारलं जातं. समासामध्ये 2 गुण म्हणजे त्यासाठी तुम्हाला समास हा ऑनलाईन लेक्चर आपला पाहावा लागेल. त्यामध्ये सामासिक शब्द व समासाचे नाव यांच्या जोड्या लावा असंही येऊ शकते कृती, किंवा सामासिक शब्दांचा विग्रह करा किंवा समासाचं नाव लिहा अशी विचारली जाते, किंवा विग्रहावरून सामासिक शब्द लिहा अशी कृती विचारली जाते. समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा अशी सुद्धा कृती 2 गुणांसाठी विचारली जाते. किंवा या झाल्यानंतर या 2 गुणांसाठी असतात, त्यानंतर दुसरी जी कृती आहे शब्दसिद्धीवर विचारली जाते, ती सुद्धा 2 गुणांसाठी असते. प्रत्यय लावून शब्द तयार करा, उपसर्ग लावून शब्द तयार करा किंवा दिलेल्या उदाहरणावरून अभ्यस्त शब्द लिहा अशी कृती 2 गुणांसाठी विचारली जाते. तिसरी जी कृती असते ती 4 गुणांसाठी असते. ती वाक्प्रचारावर असते. म्हणून वाक्प्रचार याचे स्वतंत्र ऑनलाईन तास आपल्या झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील, ते पहा आणि वाक्प्रचारांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग हे लक्षात घ्या. दिलेल्या 4 वाक्प्रचारांपैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अशी 2-2 गुणांसाठी ही कृती 4 गुणांसाठी 2 वाक्प्रचारावर आधारित असते. त्यानंतर प्रश्न 4था जो आहे तो सुद्धा 8 गुणांसाठी असतो. भाषिक घटकांवर ही आधारित कृती आहे. पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायात आलेले जे भाषिक घटक आहेत त्यावर आधारित काही कृती दिल्या जातात. त्यामध्ये शब्दसंपत्ती आहे, त्यामध्ये समानार्थी शब्द लिहा, याचा सुद्धा ऑनलाईन लेक्चर आपल्या याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. विरुद्धार्थी शब्द लिहा, एकवचन अनेक वचन ओळखा किंवा लिहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या 5 पैकी कोणत्याही 4 कृती तुम्हाला विचारल्या जातील 1-1 गुणांसाठी. म्हणजे तिथे 4 गुण तुम्हाला मिळतील आणि सर्व सोपे आहेत. याच्यावर ऑनलाईन लेक्चर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर. त्यानंतर दुसरी जी कृती विचारली जाईल ती 2 गुणांसाठी आहे. लेखन नियमानुसार लेखन करा. अचूक शब्द ओळखा. काही चुकीचे शब्दांनी एक अचूक शब्द दिला जाईल, त्यामधून अचूक शब्द निवडायचा अशी कृती. किंवा लेखन नियमानुसार वाक्य लिहा. एक वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये 2 चुका असतील, त्या 2 चुका ओळखून त्या दुरुस्त करून आपल्याला लिहायच्या, ते 2 गुणांसाठी असेल. तिसरी जी कृती विचारली जाते विरामचिन्हांची, 1 गुणांसाठी असते. योग्य विरामचिन्हे वापरा अशी कृती येऊ शकते. म्हणजे वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरलेले नसतील, तिथे 2 विरामचिन्ह वापरणं अपेक्षित आहे. 1 गुणांना ही कृती आहे. किंवा विरामचिन्ह ओळखा, त्याचे चिन्ह दिले जातील आणि समोर नाव लिहा, किंवा नाव लिहिलं जाईल त्याचं चिन्ह लिहा अशी कृती विचारली जाते. चुकीची विरामचिन्ह बदला अशी सुद्धा विचारले जाते कृती. त्यानंतर पारिभाषिक शब्दांवर, जे पारिभाषिक शब्द गद्य व पद्य घटकावर आधारित इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा असं पण विचारलं जाईल, ते 1 गुणांसाठी असतं. 2 इंग्रजी शब्द दिले जातात आणि त्यावरून त्याचे मराठी अर्थ आपल्याला लिहायचे असतात, ते 1 गुणांसाठी. विभाग 5 मध्ये उपयोजित लेखनासाठी 6 गुणांना प्रश्न 5वा अ मध्ये 1 कृती सोडवा असं सांगितलं जातं. पुढील कृती उपयोजित लेखनातील पत्रलेखन व सारांश लेखनावर आधारित असेल. मात्र पत्रलेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक नाही, हे वैकल्पिक आहे हे लक्षात ठेवायचं. प्रश्न 5 मध्ये पत्रलेखनात मागणी. आता कुठले कुठले पत्र विचारले जातात? मागणी पत्र, विनंती पत्र, कौटुंबिक पत्र
या पत्रापैकी एक औपचारिक व एक अनौपचारिक किंवा दोन्ही औपचारिक असे दोन प्रकारचे पत्रविषय कृती स्वरूपात दिले जातील. त्यापैकी कोणत्याही एक प्रकारचं पत्र आपल्याला लिहायचंय. ते 6 गुणांसाठी असेल, हे लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवायचं, जर आपण पत्र लिहिलं तर आपल्याला सारांश लेखन लिहायची गरज नाही. आणि जर पत्र अवघड वाटलं तुम्हाला तर खाली सारांश लेखन दिलेलं आहे. प्रश्न 5(अ)(2) मध्ये सारांश लेखनासाठी विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, अपठित उतारा जो आहे त्याचा 1/3 सारांश लिहिण्यास तुम्हाला दिला जाईल, तो लिहायचा. तो 6 गुणांसाठी असेल. प्रश्न 5(आ) मध्ये पुढील पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 दिल्या जातील, ती पैकी 2 कृती सोडवायच्या. 3 कोणत्या दिल्या जातील? एक जाहिरात लेखन, एक बातमी लेखन आणि एक कथा लेखन, असे 3 प्रकार दिले जातील. त्यापैकी 2 सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येकी 5 गुणांसाठी असतील ते, म्हणजे एकूण 10 गुणांसाठी प्रश्न 5(आ) असेल. त्यापैकी जाहिरात लिहा 5 गुण, बातमी लेखन लिहा 5 गुण किंवा कथा लेखन लिहा 5 गुण. या 3 पैकी 2 सोडवायचे. आता जाहिरात लेखन सोडवत असताना जाहिरात लेखन कसं लिहिलं जातं याविषयीचा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर तुम्हाला विस्तृतपणे अगदी 2 लेक्चर्स वेगवेगळ्या स्वरूपात, सराव स्वरूपात, नमुना स्वरूपात दिलेले आहेत. तसेच बातमी लेखनाचे सुद्धा अगदी बातमी लेखनाची मूळ गरज, भावना आणि स्वरूप याचा एक ऑनलाईन लेक्चर आहे आणि त्याचे नमुने आणि कसे लिहावे याचा सुद्धा एक, असे 2 ऑनलाईन लेक्चर ई-झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आहेत. कथा लेखनाचे सुद्धा 2 ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यानंतर बातमी लेखन, त्यानंतर कथा लेखन कोणत्या कोणत्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं हे सुद्धा इथे दिलेलं आहे. कथा लेखन बीजावरून असतं, मुद्द्यावरून असतं, शब्दांवरून असतं. पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा किंवा उत्तरार्ध लिहून पूर्वार्ध लिहा. वरील पैकी वेगळ्या सर्जनशील पद्धतीने कथा लेखनाची पद्धत विचारली जाते. 80 ते 100 शब्द अपेक्षित आहे. आता प्रश्न 5(ई) लेखन कौशल्यामध्ये जी कृती विचारली जाते ती म्हणजे ती 3 प्रकारचे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. या 3 कृतीपैकी एक कृती सोडवायची. आता या म्हणजेच याला आपण सरळ सरळ निबंध लेखन असं म्हणतो. या 3 प्रकारांमधलं निबंध लेखन तुम्हाला येतात, म्हणजे 3 निबंध येतात. पैकी तुम्हाला एक निबंध सोडवायचा असतो आणि त्याचे खूप गुण असतात. त्या मानाने 8 गुणांना विचारला जातो. त्याची शब्द मर्यादा 100 ते 120 शब्दांपर्यंत लिहावी अशी अपेक्षा असते. लिहिताना शब्द मोजत बसू नका. एक साधारण 2 पानं म्हणजे पेज अपेक्षित आहे. 2 ते 2.5 पेज पर्यंत आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे पेज म्हणजे पूर्ण समोर आणि मागचा भाग असे मिळून 1.5 आणि तसे जर मोजले तर 3 असे असली पाहिजे शब्द मर्यादा. या 3 पैकी आता प्रसंग लेखन मध्ये जो तुम्हाला वर्णन करण्यास सांगितला जातो निबंध प्रकार, जसं की मी पाहिलेला किंवा अनुभवलेला पाऊस किंवा एखादा मी पाहिलेला अपघात, ऐकलेलं, असे याच्यावर प्रसंग लेखन असतं. आत्मकथन मध्ये तुमच्याशी कोणी बोलतंय असं किंवा मनोगत असतं किंवा एखादा दृश्य प्रसंग दिला जातो, त्याच्यावरून सुद्धा तो निबंध लिहावा लागतो. आत्मकथनाचा विषय विद्यार्थ्यांच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल, हे महत्वाचं. आणि त्यानंतर तिसरा जो आहे तो वैचारिक लेखन आहे. ही कृती सुद्धा अशाच पद्धतीने चित्र दिलं जाईल, त्या स्वरूपात एखादा विषय मांडला जाईल. एखादा प्रदूषणावरचा असेल, पावसाचा असेल, निसर्गाचा असेल आणि म्हणजेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या, म्हणजेच निसर्गामध्ये असणाऱ्या विविध प्रसंगावरचा असा असेल. अशी एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका आराखडा बोर्ड परीक्षेचा असेल आणि 20 गुण तुम्हाला अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षेचे शालांतर्गत हे देऊन, परीक्षा देऊन, तुमची चाचपणी घेऊन 3 कौशल्यावर आधारित तुम्हाला 20 गुण मिळतील. असे 80 अधिक 20 म्हणजे 100 गुणांचा हा बोर्ड परीक्षा कृतीपत्रिका आराखडा ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण पाहिलाय. तर विद्यार्थी मित्रांनो,
या चॅनलवर ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि विविध विषयांचा आणि सर्व साधारण 8वी 9वी 10वी या विषयांचा मराठी, हिंदी आणि ऑदर्स करंट अफेअर्स यावरचे ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि हा व्हिडिओ आवडल्यास, हा ऑनलाईन तास आवडल्यास इतरांनाही शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स लिहा. आपण सर्वांनी